जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 9 प्रकृती पुरुष निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ज्याप्रमाणे आकाशात वायू निर्माण झाला त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूलमायेचा जन्म झाला. त्या वायूत 3 गुण आणि 5 भूते यांचा समावेश आहे. वटवृक्षाच्या बीजामध्ये वटवृक्ष असला तरीही बीज फोडून पाहिले तर वृक्ष काही दिसत नाही. तरीही सर्व झाडे बीजापासूनच होतात हे सिद्ध आहे. तद्वत मूळ माया बीज रूपात असून तिच्यापासूनच सर्वांची रचना झाली आहे. त्याची स्थिती चिकित्सक दृष्टीने शोधायला हवी. त्याचप्रमाणे विवेकाने प्रतीती पाहायला गेलो तर मूळ मायेमध्ये 2 रूप असलेली दिसून येते. निश्चल ब्रह्मामध्ये चंचल असणारा वायू आणि जगत प्रकाशाचा झरा असणारी ज्ञानकला. वायू आणि ज्ञानकला यांच्या मिसळीलाच मूळ माया असे म्हणतात. हे विवेकी जन हो. गंगा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या नावावरून त्या स्त्रिया असे वाटत असल्या तरीही ते सर्व पाणीच आहे. त्याप्रमाणे मूळ माया सुद्धा एक स्त्री नसून ती वर नमूद केलेला एक वस्तू आहे. ही गोष्ट जाणा. वायू आणि जाणीव मिळून झालेला पदार्थ म्हणजे मूळ माया असून तिला प्रकृती पुरुष असे म्हणतात. वायूला प्रकृती आणि जाणीवेला पुरुष असे म्हणतात. शिवशक्ती म्हणतात. ते हेच वस्तू विशेष होय. वायूमध्ये प्रकट झालेली ज्ञानकलाच प्रकृतीतील पुरुष आहे. यावर विश्वास ठेवायलाच हवा. आणखी म्हणजे वायुरूप शक्ती आणि जाणीव रूपी ईश्वर असणारे हे पदार्थच सर्वजण वर्णन करीत असलेले अर्धनारी नटेश्वर होय. वायूतील जाणीवच ईश्वराचे लक्षण असून त्याच्यापासूनच पुढे 3 गुण जन्मतात. त्रिगुणातील सत्वगुण हे पूर्ण जाणीव रूप असून विष्णूने त्याचा देह धारण केला आहे. विष्णूच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. असो एकमेकात गुंतलेले तेच विस्तार पावले. एक ज्ञान कलाच सर्व प्राणी मात्रामध्ये वाटली असून सर्वत्र जाणीवेने जाणूनच देहाचे संरक्षण केले जाते. तिला जगज्योती असे नाव असून तिच्यामुळेच जीव जगतात. होय की नाही ते पहा. जगात पशुपक्षी, कृमी, कीटक, मुंग्या इत्यादी कोणताही प्राणी शरीरातील जाणीव सदैव जागृत असल्यामुळेच ते पशु आधी जाणूनच शरीराला पळायला लावून जीव वाचवतात. जाणीवेमुळेच आखडतात आणि लपून बसतात. अशा जगात सर्वांचे रक्षण करणाऱ्या जाणीवेचे जगत ज्योती हे नाव सार्थच आहे. ती निघून गेली तर जीव प्राणी तिथल्या तेथे मरून पडतात. कारंजातून असंख्य तुषार निर्माण होतात. त्याप्रमाणे मूळ मायेत विकृती रूप ज्ञानकलेचा पुढे विशेष विस्तार झाला. तदंशक होऊन देवदेवता, क्षुद्र दैवत, भूत आपापल्या शक्तीने जगात संचार करीत आहेत. हे खोटे म्हणू नये. ते सदैव वायू रूपाने फिरत असून स्वेच्छेने रूप बदलतात आणि धर्मिष्ठ आणि कल्पनेने अज्ञानी असणाऱ्या जीवांना त्रास देतात. ज्ञानी पुरुषांना कल्पनाच नसल्यामुळे ती भूते वगैरे त्यांना काहीही बाधा करू शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. आत्मज्ञानाचा अभ्यास केला तर अखिल कर्माचे खंडन होते. ही निश्चित अनुभव सिद्ध व रोखीची गोष्ट आहे. ज्ञान झाल्याशिवाय कर्माचे खंडन होणे कदापि शक्य नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान होणे हे अशक्य प्राय आहे. म्हणून खूप शोध करून सत्संग धरून सद्गुरू करून घ्यावे आणि गुरु अनुग्रहाने आपल्यामध्ये तत्वविचारांचे विवरण करावे. सर्व तत्वांचे एक एक करून निरसन होत गेले की खरे आपणच उरतो. अशा तऱ्हेने सर्वांचा त्याग करून वस्तूच आपण होण्याच्या अनन्य भावाने सहजच सार्थक होते. पण विचार न करता जे काही करतो ते सर्व निष्कारण व्यर्थ होते हे मात्र खरे. म्हणून सर्वप्रथम विचार करण्यास उद्युक्त व्हावे. श्रीकृष्णही जो विचार करतो तो पुरुष, जो विचार करीत नाही तो पशु अशा अर्थाचे उद्गार बऱ्याच ठिकाणी काढले आहेत. सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी पूर्वपक्षाचे निरसन करावे लागते. ही गोष्ट खरी आहे. पण साधकांना या निरूपणाने साक्षात्कार होतो हे निश्चित. श्रवण, मनन, निधिध्यासाच्या अनुभवाने विश्वास ठसला तर साक्षात्कार हा करत लांब लावत होय. त्यासाठी काहीही श्रम करायलाच नकोत.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दशमदशके प्रकृती पुरुष निरूपणम नाम नवमाः समासः। जय जय रघुवीर समर्थ।